आपण आता ऍक्च्युली नवीन डेजची सुरुवात करतोय. आज वीक ऑफ आहे, तो थोडासा क्लिनिंग व्हिडिओ असणार आहे. हा काल रात्री मी एक व्हिडिओ बनवली आहे ज्याच्यामध्ये आपण चेन क्लीन करण्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. सो या व्हिडिओ नंतर मी तो चेन क्लीनचा व्हिडिओ टाकतो. आणि देन आता आपण गाडी वॉश साठी जातोय. गाडी वॉश करूयात आणि मग पुढच्या ब्लॉगला आपण मोटो ब्लॉग साठी रेडी होऊयात. आपण आता वॉशिंग सेंटरला आलेलो आहे. पण सीन एकच आहे की ज्या वॉशिंग सेंटरवर मी नेहमी गाडी वॉश करतो ते वॉशिंग सेंटर हे नाही आहे आत्ता. ते आज बंद आहे, त्यांचा आज वीक ऑफ आहे भाईचा. आता आपल्याला ह्या वॉशिंग सेंटरवर काम करावं लागतंय. पण इथे आता प्रॉपर मी व्हिडिओ बनवू नाही शकणार, कारण की ते वॉशिंग सेंटर माझ्या खूप ओळखीचं होतं. तिथली पोरं पण ओळखीची आहेत. सो ते प्रॉपर व्हिडिओ बनवायला मदत करतात. पण इथे मला वाटत नाही, कारण की ह्यांचा सकाळपासून आरडाओरडा चालला काहीतरी. सो लेट्स सी. केला भिकारी कावळा साला, काहीच माझ्यावर अटॅक झाला. कावळ्याने अटॅक केला माझ्यावर. इथं तुम्हाला एक गोष्ट दाखवायला आलतो. हा सो जे ईव्ही वाले आहेत भावांनो, ईव्हीची सिच्युएशन बघा. ईव्हीच्या गाड्या कशा उभ्या आहेत इथं. अजून पण वेळ गेलेली नाहीये. ईव्ही वर तुम्ही जर डिपेंड आहात तर ईव्हीची सिच्युएशन आता तुमच्या मागे. पण मॅक्सिमम त्याच्यामध्ये ओलाच्या गाड्या. तर ओला अजिबात घेऊ नका भाई. रिकमेंड कोणाला मी करणार नाहीये. आणि कधी पण पेट्रोलवर डिपेंड राहा. काय E85 E100 आलं तरी काय विषय नाही, होतं सगळं नीट. तो भाई आता व्हिडिओ बनवतो, इथून कावळ्याने कुठून तरी माझ्यावर अटॅक केला. राईट 1 तास झाला यार इथं वेटिंगला उभा आहे. सगळ्या 4 व्हीलर सगळ्या 4 व्हीलर. आफ्टर 1.5 hours नंतर बॉबडी लगी धोने. ही चेनची सिच्युएशन बघा. आणि जेव्हा आता आपण चेन क्लीन करू तेव्हाची सिच्युएशन बघा. एकदम जेवढी ही तुम्ही चेन क्लीन ठेवणार ना तेवढी तुमची गाडी तुम्हाला जास्त ॲव्हरेज पण देईल आणि मेंटेनन्स कमी काढेल. आय थिंक तुम्ही चेन क्लीनच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आपण चेन कशी क्लीन केली. मला थोडासा डाऊट आला की चेन थोडी ड्राय झालेली आहे आणि जे मड असतं ना ते त्याच्यामध्ये गेल्यासारखं मला वाटलेलं. म्हणून आपण ती चेन क्लीनचा व्हिडिओ बघितला आणि त्या व्हिडिओमध्ये त्या गोष्टी एकदम क्लीन होत्या. क्लीन म्हणजे एक पण मड नव्हती आणि प्रॉपर आपण तो क्लीन करून तो व्हिडिओ बनवलेला. चेन क्लीन करते प्रॉपर करणं पण इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, कारण की ह्याच्यामध्ये जर मड अडकलं ना तर गाडी खूप जास्त लेवलला मेंटेनन्स पाहिजे. जर चेन पॉकेट लवकर खराब होणार. आणि ह्या गाडीचं चेन पॉकेट आहे ना हे जवळजवळ 250 ते 3,500 आसपास जातं. असं नाही आहे की तुम्ही क्लीन ठेवल्यावर ते खराब नाही होत म्हणून. मी येथे हमेशा क्लीन करतो, तरी पण माझं स्पोर्ट सर्व्हिसिंगला चेन पॉकेटचं काम निघालेलं. अशा तऱ्हेने पावसाचं स्वागत झालेलं आहे. गाडी धुवून काय फायदाच होणार नाही यार, हा पाऊस परत चालू झाला तर. भाई हा माणूस एवढा चांगला आहे, माझं लक्ष नव्हतं हा मारताना. त्याने मला आवाज मारला, बोलला भाई व्हिडिओ ले लो. त्याने केवढा साबण मारला बघा. इज्जत या माणसाला, इज्जत.
अशी आपली गाडी क्लीनची आज एक व्हिडिओ रेडी झालेली आहे. हे आपण चेन क्लीनर यूज केलेलं आहे. सो तुम्ही पण हे यूज करू शकता. पुढच्या ब्लॉगमध्ये स्टे ट्यून, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बोबडीच होईल.